बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीची। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे। यादीमध्ये सर्वच महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश असून या यादीनंतर राज्यातल्या हाय व्होल्टेज लढती सुद्धा स्पष्ट होत आहेत। बारामतीमध्ये पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या अशी लढत पाहायला मिळणार आहे। अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले, तर गडचिरोलीच्या अहेरीमध्ये बापलेक एकमेकांसमोर असतील। राष्ट्रवादीच्या धर्मराव बाबा अतराम यांच्या विरोधात त्यांची कन्या भाग्यश्री या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून मैदानामध्ये, त्यामुळे बारामती आणि अहेरी दोनही ठिकाणी नात्यामध्ये लढाई होईल आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी चित्र असेल। तर जळगावमध्ये शिवसेनेच्या गुलाबराव पाटलांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गुलाबराव देवकर हे आव्हान देतात। इकडे नवी मुंबईतल्या बेलापूरमध्ये पुन्हा एकदा नाईक विरुद्ध म्हात्रे हा सामना रंगेल। $201 बारामती श्री युगेंद्र पवार, 69 अहेरी श्रीमती भाग्यश्री अतराम। आज मुहूर्त टळलेला असल्यामुळं एकदम सगळी यादी डिस्क्लोज करणं काही त्यावर चर्चा बाकी आहे आमची। उद्या सकाळी होईल आणि कदाचित उद्या ती घोषणा होईल। आणि नाशिकमध्ये महायुतीला समस्या भेडसावते ती बंडखोरीची। नांदगाव मतदारसंघातनं समीर भुजबळांकडून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल झालाय। अजित पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदाचाही राजीनामा दिलाय। महायुतीमध्ये नांदगाव मतदारसंघ शिवसेनेकडनं विद्यमान आमदार सुहास कांदेंना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीरही झाली आहे। याच मतदारसंघातनं निवडणूक लढवण्यासाठी समीर भुजबळ आग्रही होते, पण शिवसेनेच्या सुहास कांदेंना इथून उमेदवारी मिळाल्यामुळे समीर भुजबळ महाविकास आघाडीत जातील, निवडणूक लढवतील अशीही एक चर्चा होती। पण नांदगाव मतदारसंघातनं ठाकरेंच्या पक्षानं गणेश धात्रक यांना उमेदवारी दिली। त्यानंतर आता समीर भुजबळांनी अपक्ष म्हणून लढण्याची भूमिका स्पष्ट केली आहे। ह्या मतदारसंघामध्ये हा मनमाडचा भाग असो, नांदगावचा भाग असो किंवा मालेगावमधले 3 गटातला भाग असो, ह्या ठिकाणी फिरल्यानंतर एक जी परिस्थिती बघितली की जी काही 10 वर्षामध्ये पंकज भाऊंनी जी काही विकासात्मक कामं केलेली होती त्याला कुठेतरी जी आहे खीळ बसलेली होती। विकास कामं कुठे दिसत नव्हती। आता त्यांनी सांगितलं की मी नांदगावला भयमुक्त करायला आलो, परंतु मी अभिमानाने सांगतो की भुजबळांचं नाशिकमधलं भय हे फक्त सुहास कांदेंनीच घालवलेलं आहे आणि शिवसेनेने घालवलं आहे असं मी अभिमानाने सांगतो। आणि भविष्यातही त्यांनी तसं काही केलं तर परतही पुढे घालवायला मी चुकणार नाही अशी त्यांना मी आठवण करून देतो। इकडे धनंजय मुंडेंनी आज परळी विधानसभा मतदारसंघातनं आपल्या लाडक्या बहिणींसोबत उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे, माजी खासदार प्रीतम मुंडे आणि मतदारसंघातले अन्य पदाधिकारी उपस्थित होते। धनंजय मुंडेंच्या अर्जावरती सूचक म्हणून पंकजा मुंडेंनी सही केली आहे आणि अर्ज दाखल करण्यापूर्वी धनंजय मुंडेंनी नाथरा या आपल्या मूळ गावी जात आपल्या आईचे आशीर्वाद घेतले। यावेळी पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंचं औक्षणही केलं। तसं पाहिलं तर 2009च्या त्यावेळेस मी स्वतः पंकजाताई उमेदवार असताना मी त्यांचा सोबत होतो आणि त्यांना मी स्वतः घरी घ्यायला गेलो होतो। आणि आज तोच क्षण माझी बहीण माझ्यासाठी या ठिकाणी माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। नक्कीच एक वेगळा आनंद आहे। आणि इकडे आदित्य ठाकरेंनी वरळी मतदारसंघातनं उमेदवारी अर्ज भरलाय। अर्ज दाखल करण्यापूर्वी जोरदार शक्ती प्रदर्शनही पार पडलं, तर विजय हा महाविकास आघाडीचाच होईल असा विश्वास आदित्य यांनी व्यक्त केला। महाराष्ट्र हितासाठी आम्ही लढतोय। महाराष्ट्रात बेरोजगारीचा मुद्दा मोठा आहे आणि तो मुद्दा हटवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले। सर्वांच्या साक्षीने आणि आशीर्वादाने पुन्हा एकदा पक्षाने मला जबाबदारी दिलेली आहे। तसंच उमेदवारी अर्ज मी भरलेला आहे वरळीसाठी। माझ्यासोबत सगळेच आमचे सहकारी आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, कार्यकर्ते आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो बदल, जो परिवर्तन आम्हाला महाराष्ट्रात आणायचं आहे त्यासाठी आम्ही सुरुवात केलेली आहे।
आणि मुंबईच्या शिवडी विधानसभा मतदारसंघातनं आता ठाकरेंच्या शिवसेनेनं विद्यमान आमदार अजय चौधरींनाच उमेदवारी दिली आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून शिवडी विधानसभेबाबत ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पेच सुरू होता. अजय चौधरी आणि सुधीर साळवी यांच्यामध्ये शिवडीची जागा मिळवण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळत होती. मात्र शिवसेनेतल्या मोठ्या बंडाच्या वेळेला ठाकरेंसोबत राहिलेल्या चौधरींना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. ठाकरेंच्या निर्णयानंतर सुधीर साळवींनी सुद्धा कोणत्याही वेगळ्या वाटेनं न जाता संघटनेशी एकनिष्ठ राहू हे स्पष्ट केलंय. त्यामुळे आता शिवडीतनं अजय चौधरी विरुद्ध मनसेचे नेते बाळा नांदगावकर अशी लढत पाहायला मिळेल. आणि माहीम मतदारसंघातनं राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे निवडणूक लढवतात. इथे शिवसेनेनं सदा सरवणकर यांना सुद्धा उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र महायुतीनं अमित ठाकरेंना पाठिंबा द्यावा अशी भूमिका नारायण राणे मांडतात. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. प्रचार सभा की तो आपको लगता है अमित को सपोर्ट करना चाहिए महायुति? चाहिए, मस्ट करना ही चाहिए, ऐसा मैं समझता हूँ. अमित ठाकरे को जहाँ भी चुनाव लड़े वह पूरी तरह से सहयोग भाजपा ने करना चाहिए, एकनाथ शिंदे जी ने करना चाहिए, ऐसा मुझे लगता है. लेकिन वहां से ऑलरेडी सदा सरवणकर का नाम अनाउंस हो चुका है माहिम सीट से. वो निर्णय सब लेंगे, एकनाथ शिंदे जी और देवेंद्र फडणवीस अपने नेताजन से सलाह मसलत करके निर्णय लेंगे. तर नारायण राणेंची अशी भूमिका आहे की अमित ठाकरेंसाठी भाजपनं आणि महायुतीनं सकारात्मक विचार करावा. अमित ठाकरेंच्या मतदारसंघातली लढत होतीये ती शिवसेनेचे सदा सरवणकर आणि ठाकरेंच्या महेश सावंत यांच्यासोबत. पण या सगळ्या दरम्यान या सगळ्या चर्चेमध्ये भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आज राज ठाकरेंच्या घरी पोहोचले आणि या दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. त्यामुळे भाजपची या मतदारसंघातली भूमिका नेमकी काय याची चर्चा रंगू लागली आहे. कर्तव्य तो मेरा महायुति के उम्मीदवार के साथ, लेकिन मेरा दिल मेरे दोस्त और दोस्त के बेटे के साथ. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची ही कबुली अनेक शक्यतांना जन्म देऊन जाते. माहीम मतदारसंघातनं अमित ठाकरेंची लढत शिवसेनेच्या सदा सरवणकरांशी होते. तर उद्धव ठाकरेंनीही उमेदवार दिल्यामुळे अमित दुहेरी कोंडीत सापडल्याचं बोललं जातं. निवडणुकीच्या याच धामधुमीत राज ठाकरेंचे मित्र आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार शिवतीर्थावर पोहोचले. तासाभराच्या चर्चेनंतर बाहेर पडल्यावर शेलार यांनी केलेल्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जाऊ लागले. देखिए, मैं उनको मिला कि नहीं ये गुलदस्ते में रखना चाहता हूं मैं, लेकिन जहां तक अमित ठाकरे की उम्मीदवारी की बात है तो उनको शुभकामनाएं तो है. महायुति का एक कार्यकर्ता नेता होने के नाते कर्तव्य तो मेरा महायुति के उम्मीदवार के साथ, लेकिन मेरा दिल मेरे दोस्त और दोस्त के बेटे के साथ. महायुतीच्या जागा वाटपात दादर माहीमची जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटली आहे. शिवसेनेनं विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना इथून उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडनं ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत मैदानात आहेत. मनसेच्या अमित ठाकरेंसमोर या तगड्या उमेदवारांचं आव्हान आहे. येत्या विधानसभेत अमित यांच्यासमोर महायुतीचा उमेदवार आहे. लोकसभेच्या आधी राज ठाकरे, अमित ठाकरे आणि अमित शहांची दिल्लीमध्ये झालेली भेट आजही अनेकांच्या स्मरणात आहे. त्यामुळेच आजच्या शेलार यांच्या विधानामुळे पडद्यामागे काही गणितं जुळवली जात आहेत का अशी ही चर्चा सुरू झाली आहे. आशिष शेलार हे मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी आज राज यांची भेट घेणं आणि भेटीनंतर बाहेर आल्यावर त्यांनी सांगितलंय की आम्हाला माझ्या मनामध्ये राज ठाकरे आणि माझ्या मनामध्ये अमित ठाकरे आहेत. याचा अर्थ आपण असा घेऊ शकतो की भाजपनी त्या मतदारसंघामध्ये अमित ठाकरे यांना पाठिंबा दिलेला असा. छुपा पाठिंबा असेल, जाहीर नसेल, पण दिलेला आहे. ही पुढच्या महापालिका निवडणुकांमध्ये काय करता येईल हे याची ही पेरणी असावी. निवडणुकीत लढावंच लागतं. निवडणूक ही युद्ध आहे आणि महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक एका महायुद्धासारखी लढली जाईल. फक्त या राज्याची जनता एवढंच बघेल, महाराष्ट्र द्रोह्यांना कोण मदत करते, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. कालपर्यंत जे अमित शहा आणि मोदींना महाराष्ट्रात पाय देऊ ठेवू नका अशा गर्जना करत होते,
ते अप्रत्यक्षपणे मोदी आणि शहांना हा महाराष्ट्र गिळता यावा यासाठी मदत तर करत नाहीत ना. हे या राज्याची जनता यावेळेला काळजीपूर्वक पाहणार. शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनीही आशिष शेलार आणि राज ठाकरेंच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत भाजप आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी आता थेट महायुतीच्या विरोधात उमेदवार मैदानामध्ये उभे केले. विशेष म्हणजे अमित ठाकरेही विधानसभेच्या आखाड्यात उतरल्यानं एक प्रकारे राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागते. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आणि महायुती विरुद्ध मनसे हे राजकीय धुमशानही सुरू असताना भाजपच्या मुंबई अध्यक्षांनी राज ठाकरेंची भेट घेणं नक्कीच छोटी गोष्ट नाही. त्यामुळे या भेटीची आणि शेलारांच्या मन की बातची चर्चा तर होणारच. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर मुंबईतनं एक मोठी बातमी आहे. शिवडी लालबाग विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे पक्षाकडनं विद्यमान आमदार अजय चौधरी यांना उमेदवारी घोषित झाली आहे. पण या उमेदवारीवरनं नाराजीचं वातावरण पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या लालबागच्या शाखेसमोर सध्या शिवसैनिकांची घोषणाबाजी सुरू आहे. शिवसेनेचे इथले विभाग संघटक सुधीर साळवी यांना उमेदवारी द्यावी अशी स्थानिकांची मागणी आहे. आपले प्रतिनिधी उदय जाधव सध्या आपल्यासोबत आहेत. उदय, काय चित्र पाहायला मिळतंय या परिसरात सध्या? लालबाग शिवडी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार अजय चौधरी यांना पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे. त्यामुळे जे इच्छुक आणि प्रबळ दावेदार समजले जात होते सुधीर साळवी यांना तिकीट नाकारण्यात आलेलं आहे. त्यामुळे एक तीव्र प्रतिक्रिया जी आहे, नाराजीची, ती लालबाग परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. लालबाग येथील शिवसेनेच्या मुख्य शाखेसमोर मोठ्या संख्येने शिवसैनिक आता जमा झालेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी आणि निषेध जो आहे तो व्यक्त केला जात आहे, संताप व्यक्त केला जात आहे की सुधीर साळवी यांना यंदा मिळायला पाहिजे होतं. कारण विद्यमान आमदार अजय चौधरी यांना 2 वेळा आमदाराची संधी दिलेली आहे. त्यामुळे आता तिथे भाकरी जी आहे ती परतायला पाहिजे, असं एक भावना जी आहे स्थानिक शिवसैनिकांची आहे. त्यामुळे तिथे स्थानिक शिवसैनिकांचा रोष जो आहे तो दिसून येत आहे. आता देखील लालबाग मार्केटमध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा झालेले शिवसेना शाखेसमोर घोषणाबाजी करतायत. मात्र सुधीर साळवी या सर्वांची समजूत काढतायत की हा पक्षाचा निर्णय आहे, आपण पक्षांचा निर्णयाचा आदर करूया, अशा प्रकारे ते शिवसैनिकांची समजूत काढतायत. मात्र शिवसैनिक ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये सध्या दिसत नाही आहेत. धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल. तेही दृश्य मुंबईच्या लालबागच्या शिवसेना शाखेसमोरची आहेत. सुधीर साळवी यांना उमेदवारी एक प्रकारे नाकारली गेली आणि अजय चौधरीचे विद्यमान आमदार आहेत या मतदारसंघाचे, त्यांना शिवसेनेनं प्राधान्य दिलं. पण यामुळे सुधीर चौधरी आणि आसपासचे कार्यकर्ते नाराज झालेत. लालबागच्या शिवसेनेच्या शाखेसमोर घोषणाबाजी करण्यात येते. आणि यानंतर पुढची बातमी. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनेक तरुण चेहरे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले. त्यातला एक चेहरा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधला रोहित पाटील यांचा. दिवंगत नेते RR पाटील यांचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी रोहित यांचं तरुण नेतृत्व सज्ज आहे. आज रोहित अर्ज भरताना आबांच्या आठवणीमध्ये अख्खं पाटील कुटुंबीय गहिवरून गेलं होतं. रोहित यांची कारकीर्द आणि त्यांच्यासमोरच्या आव्हानांचा आढावा घेऊया. रोहित रावसाहेब पाटील, राज्याचे माजी गृहमंत्री RR पाटील यांच्या लेकानं आज विधानसभेसाठी अर्ज भरला. वय वर्ष अवघं 25, शांत आणि मवाळ स्वभाव, कोणताही बडेजाव नाही, व्यक्तिमत्वात साधेपणा, हे रोहित पाटलांचे गुण अनेकांची मनं जिंकतात. रोहित जेमतेम 16 वर्षांचे असताना RR आबांचं छत्र त्यांच्या डोक्यावरनं हरपलं. नातलग आणि कार्यकर्ते या दोनही कुटुंबांची जबाबदारी अगदी लहान वयातच रोहित यांच्या खांद्यावर आली. आबांच्या पश्चात सुमनताई पाटील यांनी या मतदारसंघाचं पालकत्व स्वीकारलं. आता याच मतदारांचा आशीर्वाद मिळावा यासाठी रोहित विधानसभेच्या मैदानात उतरतात. आम्ही ज्यावेळेस निवडणूक लढवतोय त्यावेळेस वेगवेगळे मुद्दे घेऊन लढवतोय. उद्या भविष्यामध्ये आपण काय करणार आहे या बाबतीतचे आमचे पर्स्पेक्टिव्ह विचार क्लिअर आहेत. त्यामुळे इथल्या मतदारसंघातले तरुण असतील, विद्यार्थी असतील, माता भगिनी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, हे सगळे आमच्याबरोबर आहेत आणि मतदारसंघातलं वातावरण चांगलं आहे. मला ज्येष्ठ नेत्यांना विश्वास द्यायचा आहे की त्यांनी ज्या विश्वासानं तासगाव कवठे-मंकाळ मतदारसंघ घेतलेला आहे, आम्ही तो विश्वास सार्थ करून दाखवू. या मतदारसंघातून आदरणीय पवार साहेबांना बळ देऊ.
राष्ट्रवादीतल्या बंडावेळी बडे प्रस्थापित नेते शरद पवारांची साथ सोडत असताना आबांचं कुटुंब मात्र भक्कमपणे सोबत राहिलं. रोहित आणि आबांच्या कुटुंबियांप्रती असलेला पवारांचा स्नेह वेळोवेळी प्रतीत होत राहिलाय आणि त्याच पवारांच्या राष्ट्रवादीसाठी रोहित विधानसभेत तुतारी ठोकत आहे. रोहित यांना पक्षानं संधी दिल्यानंतर आबांचं कुटुंब भावूक होत जुन्या आठवणींमध्ये रमलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोहित दादांचा स्वभाव हा अगदी आबांसारखा आहे, नम्र आहे, कष्टाळू आहे. त्यांचं वक्तृत्व दादांसारखं आहे. म्हणजे मला ज्यावेळी आबा लहान होते त्यावेळी आबांच्या नंतरचं भाऊ मी, जसे आबा लहानपणी मला दिसायचे तसेच आता रोहित दादा दिसत आहेत. दोघात मला फरक वाटतच नाही. रोहित पाटील प्रामुख्यानं राजकीय चर्चेत आले ते 2021 साली कवठे महांकाळ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं. रोहित पाटलांनी ही निवडणूक एक हाती लढवली. रोहित पाटील विरुद्ध सर्वपक्षीय आघाडी असं चित्र या निवडणुकीत दिसलं. या निवडणुकीत 10 उमेदवार निवडून आणत रोहित यांनी नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही राज्यभरात राष्ट्रवादीच्या प्रचारात रोहित आघाडीवर होते. त्यामुळे आजही मित्रपक्षांची खंबीर साथ रोहित यांच्या पाठीशी पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने त्या परिवाराचा त्या मतदारसंघापुरता नव्हे तर राज्यासाठी निश्चित त्याग आहे. आर आबांचं काम हे एकदम अतिशय चांगलं काम होतं. आर आबा या आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबाचे आजही प्रेरणास्थान आहे. त्यामुळं त्या मतदारसंघाचा निकाल हा महाविकास आघाडीच्याच बाजूने लागणार आहे आणि हा एक अतिशय चांगल्या मताच्या फरकाने त्या मतदारसंघामध्ये निवडून येईल. तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघात आर आबांचा वारसा पुढे नेण्यासाठी रोहित सज्ज झालाय. आबांच्या पावलावर पाऊल टाकत रोहित वाटचाल करतील याचा ठाम विश्वास त्यांच्या कुटुंबाच्या मनात आहे. त्या आधी पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आमच्यासाठी आबाच असायचं. हे झालं तर काय होईल, कुठंतरी मन म्हणायचं आबाय बघून घेतील. ते झालं तर काय होईल, कुठंतरी मन म्हणायचं आबासाहेबात बघून घेतील. पण आज आता कालचाच प्रसंग सांगतो. असाच एक फोन काकीला आला, सुमन काकींना. तोच आत्मविश्वास काकीच्या बोलण्यात दिसला आणि काकी म्हणाली रोहित आहे बघून घेईल. मिळवायचं काय आहे, 288 आमदार आहेत. मिळवायचं काय आहे, 288 गुणिले 2 तितके उमेदवार आहेत. माझ्या मते रोहितनं या 25 वर्षाच्या वयामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट जर कुठली कमवली असली तर ती आईचा इतका मोठा विश्वास कमवला. विधानसभेच्या लढाईत आबांची पुण्याई सोबत असली तरी रोहितसाठी लढाई सोपी नसेल. 1990 सालापासून हा मतदारसंघ आर पाटील कुटुंबियांचा गड आहे. यंदा पहिल्यांदाच आबांच्या घरातला उमेदवार घड्याळ चिन्हाविना लढेल. यंदा या मतदारसंघात आबा आणि काका गट आमने सामने येण्याचा अंदाज आहे. अजित पवार यांच्याकडनं संजय काका पाटील यांच्या उमेदवारीची दाट शक्यता आहे. त्यामुळे रोहित यांच्या समोरचं आव्हान मोठं असेल. आता आपल्या राजकीय पदार्पणात रोहित कशी इनिंग खेळतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.